आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। थंडीच्या दिवसात पेटू लागल्या शेकोट्यांभोवती रंगतायत गप्पांचा व राजकीय चर्चांचे फड। हिवाळ्यात दिवसात सकाळी पडणारे दाट धुके आणि बोचणारी थंडी सर्वांना हवीहवीशी वाटते। या थंडीबरोबरच उबदार कपडे आणि चौकातून घराबाहेर घरांच्या कोपऱ्यांवर उब देण्यासाठी केलेल्या शेकोट्या आणि त्यांच्या भोवती गोलाकार करून शेकोटीचा आनंद घेणारे तरुण मंडळी गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र दिसू लागल्यात। गेल्या काही दिवसापासून गारवा वाढत चालल्याने अनेक ठिकाणी व खमताणे परिसरात शेकोट्या दिसू लागल्यात। गारवा वाढत जाईल तसेच शेकोट्याभोवती गर्दी वाढत जाणार आहे। या शेकोट्यांमुळे गप्पांचा फड रंगू लागला असून तरुणांमध्ये मनोरंजन होताना दिसत आहे। अनेक ठिकाणी हिवाळ्यासाठी खास मोठे लाकूड शेकोट्यासाठी ठेवले जातात। बागलाण तालुक्यात अचानक वाढलेल्या थंडीने हुडहुडी भरली असली तरी राजकीय रसिक मात्र या थंडीतही तापलेल्या चर्चांना विराम देण्याच्या मनस्थितीत नाही। गावागावातील चौकात, वाड्यांमध्ये आणि शहरातील गल्लीबोळात रात्री उशिरापर्यंत पेटलेल्या शेकोट्याभोवती राजकीय गप्पांचे फड रंगू लागलेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक ते राज्यस्तरीय घडामोडींवरील चर्चा जोर धरताना दिसत आहे। कोणी उमेदवारांच्या मतदानाचे अंकगणित तपासत आहे तर कोणी पक्षांतर्गत राजकारणाचा उहापोह करीत आहे। काही जण आगामी राजकीय समीकरणांचा अहवाल देत अंदाज वर्तवित आहेत। अनेक ठिकाणी तर युवा वर्ग सोशल मीडियावरील चर्चांना आधार घेत नेत्यांच्या वक्तव्याचे बारकाईने विश्लेषण करताना दिसतो। शेकोटीच्या उजेडात हातात चहा कॉफीचे कप घेत रंगणाऱ्या या चर्चा पारंपरिक राजकीय मैफिलींची आठवण करून देत आहे। थंडीच्या कडाक्यापेक्षा या चर्चाचे तापमान अधिक असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या राजकीय फंडामुळे सार्वजनिक ठिकाणांना पुन्हा एकदा जुन्या गप्पांच्या कट्ट्यांची अनुभूती येऊ लागली आहे। आगामी दिवसात निवडणूक वातावरण आणखी तापेल आणि त्याची ऊब या शेकोट्यांभोवती अधिकच जाणवेल अशी चर्चा तालुक्यात रंगत आहे। तरुण मंडळी सर्वजण शेकोट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत। सार्वजनिक ठिकाणी, चौक या ठिकाणी तर आवर्जून शेकोट्या केल्या जातात। तसेच रात्री जेवणानंतर अनेक ठिकाणी शेकोट्याभोवती उबदारपणा घेतला जाऊ लागलाय। हिवाळा आणि शेकोटीचा कार्यक्रम सर्वांच्या जीवनातील आनंदाचा भाग असून गाणी, गप्पा, विनोद आणि मनोरंजनाची वेगळी अशी परवानगी या निमित्ताने सर्वांना मिळत आहे। ठराविक गावाचे नाव घेऊन गावाचा म्हातारा शेकोटीला आला असे गीत हमखास शेकोटीमधून ऐकायला मिळते। शेकोटीची संकल्पना प्राचीन असून शेकोटी आणि हिवाळा हे नाते अधिक घट्ट होत आहे। गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळी गारवा वाढू लागल्याचे चित्र दिसून येत आहे। बागलाण वृत्तांतासाठी बापू बागुल, खमताणे।